आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या कुरनूरवासियांनो, माझा नमस्कार। मी कुरनूर गावची लेख माणूस तात्यांची मुलगी सौ राजश्री सकाराम साठे। कुरनूर गावचं नाव जर ऐकलं ना तर माझं मन मोठं होतंय। कुठल्याही सासरवासीला तिचं माहेर म्हणजे खूप मोठी गोष्ट असते, त्यातली मी पण। माझं बालपण इथंच गेलं, मी वाढले इथंच, माझं शिक्षणही ह्याच गावात झालं। जुनं गाव म्हणजे मायेचा ओलावा आणि आपुलकीची माणसं। नवीन गावात खूप सुधारणा दिसतीये। मी एकत्र कुटुंबात वाढले। माझ्या कुटुंबात मी ज्यावेळेस इथं होते म्हणजे माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस माझ्या कुटुंबात 17 सदस्य होते आणि त्या कुटुंबाचे प्रमुख तात्या आणि अण्णा असायचे। तात्या आणि अण्णा जर असं संध्याकाळच्या वेळेस बोलत बसले तर त्यांना रात्र सरून पहाट झालेली त्यांना कळत नव्हती। ही अशी राम लक्ष्मणाची जोडी, त्यांचा आदर्श घ्यावा अशी ही त्यांची जोडी। ते आणि त्यांना आई आणि काकूची साथ असायची। तात्यांना कुटुंबात खूप मोठं स्थान होतं आणि आम्ही आमच्या कुटुंबात 5-7 लेकरं होतो। आणि तात्या आले असं कोण जर म्हणलं तर जे ते पोरं दप्तर घ्यायचे आणि दिव्यापुढे बसायचे आणि अभ्यास करत बसायचे। तात्या येस्तोवर सुई पडला तर आवाज येईल असं वातावरण असायचं। असे तात्या आणि तात्यान काकूबद्दल बोलायचं तर तात्यान काकूची जोडी ही संत तुकाराम महाराजांना आवडीची जोडी। जसे संत तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त तसे तात्या विठ्ठलाचे भक्त आणि काकू जशी आवडी मंगळाईची भक्त तशी काकू चिवरीच्या आईची भक्त, अशी यांची जोडी। आणि मी 6वीत होते त्यावेळेस मला अहमदभाईचा धडा होता आणि तो धडा शिकवायला आम्हाला सुरवशे सर होते। अहमदभाईचं व्यक्तिमत्व शांत, संयमी, समजदार व दुसऱ्यांचा आदर करणारं आणि साधीर आणि उच्च विचार असं होतं। आणि तो धडा संपला आणि सुरवशे सर म्हणाले की अहमदभाईच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारं व्यक्तिमत्व आपल्या वर्गातील एका विद्यार्थ्याच्या वडिलांसारखं आहे। आणि मग ते कोण ते ओळखा पाहू असं म्हणाले। जे ते कुजबुजा लागले, वय लहान असल्यामुळं ते कळत नव्हतं। त्यातला एक जण विद्यार्थी म्हणाला की सर आम्हाला कळना, तुम्हीच सांगा असं म्हणाला। तर ठीक आहे सांगतो म्हणाले। जे ते डोळे विस्पारून उत्सुकतेने बघायला लागले की कोण असतील ते। मग सरांनी म्हणलं की राजश्री माणिक जगताप उभी राहा। मी उभी राहिले आणि तर माणिक तात्या हे अहमदभाईच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारं व्यक्तिमत्व आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मला खूप छान वाटलं। मी अशा उच्च विचारसरणी असणाऱ्या माणसाची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटला। माझं लग्न जमवायचं होतं त्याच दिवशी पायीवारी दिंडी पंढरपूरला निघाली होती आणि त्या दिंडीत तात्या जाणार होते। आणि त्याच दिवशी आमच्या बैठक होती, म्हणजे बैठकीसाठी प्रतिष्ठित माणसं घरी आले होते। त्यातला एक जण म्हणाला की मुलीचे वडील नसतील तर आपण बैठक कशी करायची, आपण पुढं ढकलू असं म्हणाले। तर तात्या म्हणाले छे करता करविता तो विठेवरचा पांडुरंग आणि गोविंदा म्हणजे माझे चुलते ते दोघं असतं तर माझी काय तिथं गरज नाही। आणि तात्या दिंडीला पायीवारी दिंडीला गेले आणि पांडुरंगापाशी म्हणाले की करता करविता तू आहेस, ते तिचं तू माझ्यापेक्षा काळजी ती तुला आहे, त्यामुळं तूच बघ। आणि त्या पांडुरंगाच्या कृपेने तात्याच्या आशीर्वादाने मी खूप सुखात आहे। मला 2 मुलं आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक आहेत आणि ते आता सध्याचे गावचे सरपंच आहेत।